नमस्कार मित्रांनो, पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते। ह्या झाडामध्ये देवी देवतांचे वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असं मानणारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असं मान्यता आहे। तेव्हा हे उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि पितर प्रसन्न होतील असे म्हणतात की पिंपळाला झाडावर पितरांचा वास असतो। शास्त्रानुसार पितृपक्षात पिंपळ झाडाची पूजा केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला कधीही त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत नाही। स्कंद पुराणामध्ये असे सांगितले आहे की पिंपळाच्या मुळामध्ये विष्णू, देठामध्ये केशव, फांद्यांमध्ये नारायण, पानामध्ये श्रीहरी आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात। पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्या संबंधी काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या पूर्वजांचाही आशीर्वाद मिळतो आणि ते आपल्यावर कधीही कोपत नाही। चला तर मग जाणून घेऊया ते उपाय कोणते आहे। पहिला, तेलाचा दिवा लावून दान करा। आता येणाऱ्या 3 दिवसात पितृपक्षातील कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांना दिवा दान करा। असे केल्याने ते आनंदी होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होते असे सांगितले जाते। 2. प्रत्येक संकट दूर करण्यासाठी पितृपक्षात पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसाचे पठण केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि जीवनातील संकटे दूर करतात। जीवनातील प्रत्येक अडथळे संपतात। 3. पूर्वजांच्या स्मरणासोबत करा हा उपाय। पितृपक्षात दररोज सकाळी स्नान करून अन्न व पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा करून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे। असे केल्याने तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात। 4. पितृ अमावस्येला हा उपाय करा। ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून 7 परिक्रमा करून आणि काळे तीळ मिसळून मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यावरच पीडा कमी होते आणि पितर प्रसन्नही होतात। 5. अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी पितृपक्षात 5 पिंपळाचे पाने घेऊन त्यावर पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा। हा उपाय केल्याने भगवान महाकाल तुमचे अकाली मृत्यूपासून रक्षण करतात आणि आत्तापासून तुमचे रक्षणच करतात। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असल्यास लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।